नमस्कार मित्रांनो, कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या रात्री खास विधीने करायचे उपाय सांगणार आहोत की जे उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व बाधा नष्ट होऊन जातील, हर प्रकारचे संकट समस्या संपून जातील, आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होऊन आपल्याला धनाची प्राप्ती होईल। या उपायामुळे आपले जीवन सरळ, सुगम आणि सफल होऊन जाईल। पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा, जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला, कारण या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच, पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख, दुर्भाग्य, दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते। मित्रांनो, अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा, पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मगच हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात। त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला। आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते, तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला। मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी असतात। पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला म्हणजेच कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात व अमावस्येनंतर म्हणजेच शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात। तसे तर संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये असते, परंतु श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वपूर्ण असते। या संकष्टी चतुर्थीला हेरंब संकष्ट चतुर्थी किंवा बहुला संकष्ट चतुर्थी असे देखील म्हणतात। मित्रांनो, या दिवशी भगवान श्री गणेशांच्या सोबतच चंद्रदेवांची उपासना करण्याचे विधान शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे। जे देखील लोक गणेशांची उपासना करतात त्यांना जीवनातील हर प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते, त्यांच्या जीवनातील संकटे समस्या नष्ट होऊन जातात, अपत्य प्राप्तीची कामना असणाऱ्या दाम्पत्यांना संतान सुखाची प्राप्ती होते, किंवा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काही समस्या असतील, कष्ट असतील तर ते देखील या व्रताच्या करण्याने, श्री गणेशांना प्रार्थना करण्याने दूर होतात। तसेच धन आणि वैभव यांची प्राप्ती होऊन भगवान श्री गणेशांची विशेष कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होते। चला तर मग जाणून घेऊया की संकष्ट चतुर्थीच्या रात्री करायच्या उपायांविषयी। मित्रांनो, संकष्टी चतुर्थी दिवशी सकाळी उठून स्नानादी नित्यकर्म आटपून गणपती बाप्पांचे विधिवत पंचोपचार पद्धतीने पूजन करावे। यानंतर श्री गणेशांच्या समोर संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा संकल्प घ्यावा की मी आज संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा संकल्प केला आहे, तरी आपण माझ्यावर कृपा करावी। हे व्रत मी अचूक रीतीने विधिवत पद्धतीने पूर्ण करू शकू अशी माझ्यावर कृपा करावी। याचबरोबर ज्या देखील इच्छेसाठी, ज्या देखील मनोकामना पूर्तीसाठी किंवा ज्या देखील समस्येसाठी आपण हे व्रत करत आहात ती इच्छा, ती मनोकामना भगवान श्री गणेशांना बोलावी। यानंतर संपूर्ण दिवस व्रताचे पालन करावे। जसे आपल्याला जमेल अगदी त्याप्रमाणे, म्हणजे काहीही न खाता किंवा अल्पोपहार घेऊन व्रताचे पालन करावे। यानंतर संध्याकाळच्या वेळी भगवान श्री गणेशांची विधिवत उपासना करायची आहे। यासाठी आपण एखादा पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर हळदीने स्वस्तिकचे चिन्ह काढावे व तो पाट किंवा चौरंग उत्तर किंवा पूर्व दिशेला मांडावा। म्हणजे मित्रांनो, पूजन करताना आपले मुख, आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला होईल अशा पद्धतीने तो पाट किंवा चौरंग मांडावा। यानंतर त्या स्वस्तिकच्या चिन्हावर थोडे तांदूळ ठेवावेत, तांदळाचा ढीग करावा व त्याच्यावर श्री गणेशांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करावा। यानंतर भगवान श्री गणेशांची अष्टगंध, हळद, कुंकू, दुर्वा, पिवळ्या रंगाची फुले आणि तिळाचे लाडू अर्पित करून विधिवत पूजन करायचे आहे। यानंतर संकष्टी चतुर्थी कथेचा पाठ करावा। कथेचा पाठ करताना 7 गव्हाचे दाणे आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये धरावेत व कथेचा पाठ करावा किंवा कथा ऐकावी। कथा पूर्ण झाल्यानंतर
गव्हाचे दाणे बाजूला ठेवून द्यावेत व जेव्हा देखील चंद्रोदय होईल तेव्हा हे गव्हाचे दाणे आपल्या हातामध्ये घेऊन आपली नजर खाली ठेवून चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे व यानंतर भगवान श्री गणेशाच्या मंत्राचा यथाशक्ती जप करून आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल तिच्या पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, जर का आपण संतान प्राप्तीच्या कामनेने हे व्रत करत असाल तर या दिवशी चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आपण भगवान श्री गणेशांच्या समोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा व जितके आपले वय असेल तितके आपल्याला तिळाचे लाडू बनवायचे आहेत। हे लाडू आपण अगदी छोटे छोटे देखील बनवू शकता। जितके आपले वय असेल तितके तिळाचे लाडू श्री गणेशांच्या समोर ठेवायचे आहेत व एका विशिष्ट अशा मंत्राचा जप करत आपण एक एक तिळाचा लाडू श्री गणेशांना अर्पित करायचा आहे। तो मंत्र आहे ओम नमो भगवते गजाननाय, ओम नमो भगवते गजाननाय, ओम नमो भगवते गजाननाय। हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल। मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो, ओम नमो भगवते गजाननाय, ओम नमो भगवते गजाननाय। मित्रांनो, पती पत्नी दोघांनी एकत्र मिळून हा उपाय केला तर त्याचे फळ अत्यंत जलद गतीने प्राप्त होते। मित्रांनो, जर का आपण हे व्रत धनप्राप्तीच्या कामनेने करत असाल तर या दिवशी गणेश पूजन करताना आपण पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत, तसेच भगवान श्री गणेशांना देखील पिवळी वस्त्रे अर्पित करावीत, त्यांना दुर्वा अर्पित कराव्यात। भगवान श्री गणेशांना आपण 11 किंवा 21 अथवा जितकी आपल्याला वाटते तितक्या दुर्वांच्या पेंड्यांची माळा आपल्याला अर्पण करायची आहे। तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवायचा आहे, तसेच एक विशेष अशा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। तो मंत्र आहे वक्रतुंडाय हुम, वक्रतुंडाय हुम। हा मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीनवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या starlive.in या वेबसाईटवर मिळून जाईल। मंत्र पुन्हा एक वेळ सांगतो, वक्रतुंडाय हुम, वक्रतुंडाय हुम। या मंत्राचा यथाशक्ती जप करून झाल्यानंतर भगवान श्री गणेशांना धन लाभासाठी प्रार्थना करायची आहे व पूजन समाप्तीनंतर जी दुर्वांची माळा गणपती बाप्पांना अर्पण केली होती ती दुर्वांची माळा एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवावी। या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही पैशांसंदर्भातील समस्या येणार नाहीत। आपल्या जीवनामध्ये सतत पैशांचा ओघ सुरू राहील, आपल्या मिळकतीमध्ये बरकत व्हायला लागेल, धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग मिळायला लागतील। मित्रांनो, जर का आपण एखाद्या भयंकर संकटामध्ये अडकला असाल किंवा फार मोठ्या समस्येमध्ये आपण फसला असाल, सतत कोणती ना कोणती संकटे येतच असतील अथवा वारंवार आपला ॲक्सिडेंट होत असल्यास या समस्येतून सुटण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांच्या समोर आपण पिवळ्या रंगाचे कापड अंथरून बसावे व श्री गणेशांच्या समोर एक 4 मुखी म्हणजेच 4 वातींचा दिवा प्रज्वलित करावा व आपल्या वया इतके लाडू करून घ्यावेत व हे लाडू एक एक करत भगवान गणेशांच्या गम या बीज मंत्राचा उच्चार करत गणपती बाप्पांना अर्पित करावा व यानंतर भगवान श्री गणेशांना आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटापासून रक्षण करण्याची प्रार्थना करावी। अशा पद्धतीने पूजन करून जे लाडू आपण अर्पण केले आहेत त्या लाडूंचा प्रसाद आपण व आपल्या परिवारासह इतर बाहेरच्या शेजार पाजारच्या लोकांना वाटावा। मित्रांनो, या उपायामुळे जीवनातील हर तऱ्हेच्या बाधेचा, संकटांचा, समस्यांचा अंत होतो। तर मित्रांनो, हे उपाय आपण देखील या संकष्टी चतुर्थीला अवश्य करून पहा। या उपायामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये संपन्नता येईल, आर्थिक संकटे दूर होतील। भगवान श्री गणेशाच्या कृपेने आपणास धन, ऐश्वर्य, समृद्धीची प्राप्ती हो हीच सदिच्छा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।